नमस्कार. स्वअनुभूतीत आपले स्वागत आहे. आपल्या संस्कृतीत विविध सणांद्वारा, पूजांद्वारा वृक्षांचे, वनस्पतींचे आपल्या जीवनातील महत्त्व वारंवार अधोरेखित केले आहे. वटपौर्णिमा निमित्ताने वडपूजन, पीडा निवारणासाठी पिंपळ पूजन, दत्त संप्रदायात औदुंबर पूजन, दसऱ्यात शमीपूजन, अक्षय नवमीस अर्थात आवळा नवमीस आवळा पूजन अशी अनेक उदाहरणे देता येतील. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने नुकतेच आवळी भोजन पार पडले. विशेषतः खेड्यात गावात ही प्रथा उत्साहाने पार पाडली जाते. पुरुष, स्त्रिया, मुले आवळी भोजन निमित्ताने आवळा वृक्षाखाली एकत्र येतात. सर्वांनी आणलेल्या डब्यातून विविध पदार्थांचा एकत्रितरित्या आस्वाद घेतला जातो. त्या निमित्ताने मुलांचे खेळ होतात, मोठ्यांच्या गप्पा गोष्टी होतात, विचारांची आदान प्रदान होते. सहभोजनाने गरीब श्रीमंत हा भेद मिटतो. अर्थात सामाजिक एकोपा वाढीस लागतो. हा झाला यामागचा सामाजिक लाभ. आता पाहूया आवळी पूजनामागचा पौराणिक व धार्मिक हेतू. अशी मान्यता आहे की आवळा वृक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांचा वास असतो. पद्मपुराणानुसार आवळी पूजनाने भगवान विष्णू प्रसन्न होतात. कार्तिक शुक्ल नवमीस आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते, पाप नष्ट होते. आवळ्याचा रस घातलेल्या पाण्याने स्नान केल्यास दारिद्र्य दूर होते. अक्षय नवमीस आवळ्याच्या झाडाची व देवी लक्ष्मीची पूजा करतात. 7 प्रदक्षिणा घालतात. शास्त्रानुसार आवळी पूजन व सेवन केल्याने सर्व पापे नष्ट होतात. खर तर आपल्या द्रष्ट्या ऋषीमुनींना हे दर्शवायचे आहे की आवळा सेवनाने आरोग्य लाभते, म्हणजेच व्याधीरूपी पाप नष्ट होते. चरक संहितेत असा उल्लेख आहे की अक्षय नवमीस महर्षी च्यवन यांनी आवळा खाल्ला, ज्यामुळे त्यांना पुन्हा यवन प्राप्त झाले. त्यांनी तयार केलेले च्यवनप्राश हे रसायन व त्याचे औषधी गुण तर सर्वश्रुत आहेत. वास्तुशास्त्रातही आवळा वृक्षास शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. धनधान्याची व सुख समृद्धीची वाढ होते. आता पाहूया यामागील शास्त्रीय लाभ. क्वांटम सायन्सने तरंग शक्तीचा प्रभाव सिद्ध केला आहे. आपण जाणतो की टेलिफोन टॉवर्सच्या आसपास राहणाऱ्या लोकांना विशिष्ट प्रकारचे त्रास होतात, कारण टॉवर्सच्या आसपास तरंग शक्ती अधिक असते. मोबाईल ही शर्टच्या वरच्या खिशात वा झोपताना डोक्याजवळ ठेवू नये म्हणतात. ते यासाठीच की त्याच्या तरंगशक्तीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. हे तरंग दिसत नसले तरी सगळीकडे पसरलेले असतात. टीव्हीवर दिसणारे चित्रही विशिष्ट तरंगांमुळेच आपल्याला दिसते. आपण या घातक तरंगांच्या जाळ्यात कायम वेढलेले असतो. परंतु निसर्गात वृक्षांखाली आपण त्यांच्यापासून निघणाऱ्या चांगल्या तरंगांच्या सानिध्यात येतो, तेव्हा तेथे आपणास शांतता, निरामयता वाटते. सकारात्मक विचार मनात येतात. म्हणून तर पूर्वी ऋषीमुनी पवित्र अशा वृक्षांच्या खाली तपश्चर्यासाठी बसत. भगवान गौतम बुद्धांनाही बोधी वृक्षाखालीच ज्ञान प्राप्त झाले ना. तात्पर्य असे की विविध वृक्षांच्या पूजनाच्या निमित्ताने त्यांच्यापासून निघणाऱ्या दैवीय तरंगाचा लाभ आपणास मिळू शकतो. आवळी पूजन व भोजनानेही हे साध्य होते. आवळ्यातील अलौकिक औषधी गुणांमुळे त्याला अमृतफळ असे म्हटले जाते. हेमंत ऋतूत आमलकी रसायनांचे महत्त्व सर्वाधिक असते. आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. त्यांचा लाभ वर्षभर घेता यावा म्हणून च्यवन ऋषींनी च्यवनप्राश या अद्वितीय रसायनांची निर्मिती केली. छातीच्या विकारावर याचा विशेष लाभ होतो. श्वसन सुधारते, त्यामुळे प्राणशक्तीचा संचार वाढतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. योग्य विधीने बनवलेल्या च्यवनप्राशमुळे तारुण्य प्राप्त होते, प्रतिकार शक्ती वाढते, मेरुदंडाचे स्वास्थ्य वाढते, बुद्धी वाढते, पचनक्रिया सुधारते. आवळ्यामुळे मधुमेहही नियंत्रणात येतो. डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. अनेक तक्रारींवर गुणकारी असे त्रिफळा चूर्ण, यात हिरडा, बेहडा यासह आवळ्याचाही अंतर्भाव असतो. याशिवाय आवळ्याचा मुरंबा म्हणजे मोरावळा, आवळा सरबत,
आवळा रस, आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा लोणचे अशा विविध पदार्थांद्वारे आवळ्याचे आपण वर्षभर सेवन करू शकतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम असते. त्यामुळे रिकाम्या पोटी एका आवळ्याच्या सेवनाने आरोग्यवर्धन होते. आरोग्याबरोबरच आवळा केसांसाठीही अतिशय उत्तम असतो. आवळ्यामुळे केस चमकदार, दाट आणि काळे राखण्यास मदत होते. तस व्हिटॅमिन सी प्रचूर मात्रेत उपलब्ध असल्याने तो त्वचेसाठीही अतिशय उत्तम असतो. आवळ्याचे सेवन सर्वांनीच करावे का? नाही. लिव्हर संबंधित आजार असणाऱ्यांनी तसेच किडनीचे आजार असणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन करू नये. उच्च रक्तदाबासाठी आवळा उत्तम आहे, परंतु लो बीपीचा त्रास असणाऱ्यांनी आवळा टाळावा. तसेच हायपर ॲसिडिटी असणाऱ्यांनीही आवळा खाणे टाळावे. आवळ्यात अँटीप्लेट्स गुणधर्म असल्याने तो रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतो. म्हणून हृदयविकारात आवळा चांगला आहे. परंतु ज्यांना आधीच रक्ताशी संबंधित विकार आहेत, त्यांच्यासाठी आवळा खाणे योग्य नाही. शस्त्रक्रियेआधी 2 आठवडे व शस्त्रक्रियेनंतरही काही काळ आवळा खाणे बंद करावे. अन्यथा रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. ज्यांच्यात साखरेचे प्रमाण कमी आहे किंवा जे मधुमेह विरोधी औषध घेत आहेत, त्यांनीही आवळा खाणे टाळावे. म्हणून आवळा या अमृत फळाचे योग्य पद्धतीने सेवन करूया आणि आरोग्य प्राप्त करून घेऊया. माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील. कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय लिहायला विसरू नका. धन्यवाद.